बदल म्हणजे चेंज ही कधीही न थांबणारी पण आवश्यक अशी गोष्ट आहे. बदल आयुष्यास अधिक रोचक व उत्साहवर्धक बनवते. स्थितिप्रिय वृत्तीमुळे मनुष्य बदलाला विरोध करतो, कारण त्याला एक नाविन्य व अनामिक भीती वाटत असते. बदलाची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासूनच करायला हवी. बदल म्हणजे चेंज ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या सभोवताली, आपल्या आजूबाजूला आपल्याला बदल जाणवत असतात. किंबहुना वेगाने घडणाऱ्या या बदलांविषयी आपल्या मनात एक अनोखी भीती असते. बदलांच्या या बदलाविषयी आपणास थोडी चिंताही वाटत असते. लिओ टॉल्स्टॉय यांनी म्हटले आहे, प्रत्येक मनुष्याला मनात असेच वाटत असते की जगाने बदलावे, इतरांनी बदलावे, पण स्वतःला बदलायला त्याचे मन सहसा तयार नसते. हे वाक्य सतत माझ्या मनातही घोळत होते. आणि त्याचबरोबर आपण दुसऱ्याला बदलू शकत नाहीत. बदलाची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासूनच करायला हवी, हे पण मला पटत होतं. म्हणूनच आज आपण स्वतःला बदलायला हव्या अशा 6 पायऱ्यांचा विचार करणार आहोत. ह्या पायऱ्या, या स्टेप्स आपलं आयुष्य चिंतामुक्त करेल. आपल्याला सामना कराव्या लागणाऱ्या बदलांबद्दल आपण तणावमुक्त व्हाल. हे बदल आपल्याला आरामदायी वाटतील. आपल्याला वाटणारे धोके सुरक्षित वाटतील. सभोवताली सतत होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना तारतम्य तर हवेच. बदल अपरिहार्य असले तरी याचा अर्थ विचार न करता बदल करीत राहणे असा होत नाही. प्रामाणिकपणा, वचनबद्धता, दानधर्म, गरजू लोकांना मदत करणे या शाश्वत गोष्टी कधीही न बदलणाऱ्या आहेत. अशा गोष्टी कोणत्या आहेत यावर विश्वास ठेवा, मात्र त्यात बदल करू नका. मग करायचा आहे ना स्वतःत बदल? नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला सगळ्यांना, सगळ्या ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्यात आणि त्यांच्यातही बदल घडेल. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. नंबर 1, सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यांना लागू होणारी गोष्ट, स्वतःमध्ये बदल करायला शिका. आपल्या सभोवताली होणारे बदल जेव्हा आपल्याला असहाय्य होतात, आपल्या नियंत्रणाबाहेरचे वाटू लागतात, तेव्हा आजूबाजूची माणसे आपल्याला खूपच त्रासदायक वाटू लागतात, आवडेनाशी होतात. आणि बहुतेक जण ती जागा, ती नोकरी, ती परिस्थिती बदलण्याचा खूप प्रयत्न करतात, कारण आपण करत असलेले काम आपल्याला आनंद देणारे नसते. आणि आपण तक्रार करायला सुरुवात करतो. आपण दुःख व्यक्त करतो, टीका करतो, काहीही मते बनवतो, दोषारोप करायला लागतो आणि नापसंतीही व्यक्त करू लागतो. ही निराशाजनक परिस्थिती बदलण्याचा एकच प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे स्वतःला बदलणे. म्हणून सर्वात आधी आपल्याला स्वतःला बदलायचे. नंबर 2, बदल कसे घडवायचे या संबंधित योजना तयार करा, योजना बनवा. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही सबस्क्राईब करतात तर आपल्या चॅनलमध्येही बदल घडून येईल आणि लवकरच आपण 1 मिलियन सबस्क्रायबर्स करू. आणि हाच एक मोठा बदल असेल आपल्या ड्रीम मराठी यूट्यूब चॅनलवरील. म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा. बघा, एखादं चांगलं यश मिळालं की आत्मसंतुष्टता येते. नवीन बदलाबाबत माणूस उदासीन होता, त्यानंतर सुधारणा करण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. बदल चांगला की वाईट हे आपणच आपले ठरवायला हवे. चांगला बदल घडून आणण्यासाठी पूर्वयोजना करणे हिताचे ठरते. म्हणूनच सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासून, पहिल्या दिवसापासूनच पूर्वयोजना ह्या नक्कीच तुम्ही करा. नंबर 3, उत्साहाने बदल करण्यास सुरुवात करा. जेव्हा आपण नवीन जॉब किंवा नवीन व्यवसाय सुरू करतो ना, तेव्हा सभोवतालचे वातावरण उत्साहाने भरलेले असते आणि त्याचा अनुभव सर्वजणच घेतात. जसे शाळा, महाविद्यालय आणि नोकरीचा पहिला दिवस. साहजिकच दैनंदिन रहाटगाड्यात नेहमीच्या सवयीने आपला हा उत्साह, नाविन्य विरून जातो. परंतु जर आपण नवे आव्हान, नवा धोका पत्कारला, नवीन रिस्क घेतली, तर तोच अनुभव, ते चैतन्य आपण परत नाही का अनुभवू शकत? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बदल कसे घडवायचे या संबंधित तुम्ही योजना तयार करा. पालवी कोवळी असताना जोमाने वाढते, नंतर त्यातील नाविन्य संपते आणि पाने नीरव होतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 4, स्वतःचा नव्याने शोध घ्या. नवीन कौशल्य किंवा नवीन सवयींच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण स्वतःचा शोध घेतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण वैयक्तिक बदलाला सुरुवात करतो. आपण जुन्या परिचयाला कवटाळून न बसता त्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करा. आपल्यातील नवीन मीचा शोध घ्या. टॉम पीटर यांनी म्हटलंय की आपल्यातील कल्पकता,
उत्सुक आणि उत्कंठता जेव्हा आपल्याला नवीन रूप देत असते तेव्हाच आपल्यातून महानता जन्म घेत असते. मोठ्या किंवा अद्वितीय लोकांच्या आयुष्यात हे एकदा दोनदा नाहीतर सतत घडत असते. हीच तर महानतेची व्याख्या आहे. जर आपण नीतिधर्माचे योग्य पद्धतीने नियंत्रण करण्यास, ते व्यवस्थित टिकून ठेवण्यास शिकलो ना, तर आपण आपली वाटचाल अखंडित ठेवू शकतो. नीतिधैर्य राखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण अंतिम यश गाठणारच यावर आपली असणारी श्रद्धा होय. यासाठी संकटकाळी आपल्याला उपयोगी पडेल अशी यंत्रणा आपण निर्माण करायला हवीच. यासाठी आपण मित्रांच्या, नातेवाईकांच्या, आपल्यासोबत काम करणारा मदत गट तयार करायला हवा. लोकांकडून मिळणारे प्रोत्साहनच आपल्याला आपला कठीण मार्ग प्रकाशित करीत असतात. नंबर 5, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधी कधी थोडीशी माघारीही घ्यायला शिका. आपण जेव्हा धोका पत्कारतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण गुंतलेलो असतो, त्यापासून आपण थोडं अलिप्त राहायला हवं. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण स्वतःला वेगळे करून विचार करू शकतो बरं का. जेव्हा आपण एखाद्या वाईट परिस्थितीतून जात असतो तेव्हा घाबरून न जाता अलिप्तपणे विचार करता आला पाहिजे. आवश्यकता असेल तेव्हा आपण तात्पुरती माघारही घ्यायला हवी. असे झालेच तर आपण आपल्यावर होणारी टीका वैयक्तिकपणे न घेता तटस्थपणे स्वीकारू शकतो आणि दीर्घ श्वास घेऊन नाउमेद न होता कामातील सातत्य टिकवू शकतो. म्हणून थोडीशी माघारही घेणं कधी कधी चांगलं असतं. नंबर 6, खूप इम्पॉर्टंट गोष्ट, यश मिळवताना अपयशाचाही स्वीकार करा. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि ही गोष्ट मी आपल्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितली आहे. अपयशामुळे मनुष्यातील उत्तम गुण बाहेर येतात, त्याच्यातील सुप्त शक्ती जागृत होतात. अपयशाला मार्गातील अडथळा न समजता प्रगतीची पायरीच समजायला हवी. अपयशाच्या भीतीमुळेच अनेक जण धोका पत्करायला तयार होत नाहीत. पण हा बदल आपण अपयशाशी मैत्री करून घडून आणू शकतो. अपयशातून काहीतरी नवीन शिकण्याचा बदल आपण आपल्या विचारात करायलाच हवा. बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर अपयश येत आहे ना, तर त्यातून काहीतरी चांगलं नक्कीच घ्या, त्यातून शिका आणि पुढे जा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ह्या 6 परिणामकारक विषयांबद्दल बोललो. नंबर 1, स्वतःमध्ये बदल करायला शिका. नंबर 2, बदल कसे घडवायचे या संबंधी योजना तयार करा. नंबर 3, उत्साहाने बदल करण्यास सुरुवात करा. नंबर 4, स्वतःचा नव्याने शोध घ्या. नंबर 5, थोडीशी कधी माघारही घ्या. नंबर 6, यश मिळवताना अपयशाचाही स्वीकार करा. जर हे बदल तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात करतात किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात असे बदल करून आणतात, घडवून आणतात, तर नक्कीच तुम्ही तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकाल किंवा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल अशी आशा मी करतो आणि इथेच थांबतो. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.